नमस्कार मित्रांनो, आज आपण जोहार या शब्दाचा अर्थ समजून घेणार आहोत. जोहार म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला आपण नमस्कार करतो, कोणत्याही वरिष्ठ व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करतो, त्याचप्रमाणे जोहार या शब्दाचा अर्थ आहे. जोहार म्हणजे नमस्कार, जोहार म्हणजेच अभिवादन, जोहार म्हणजे आपल्या प्रती आदर व्यक्त करतो, करती असा याचा अर्थ आहे. जोहार या शब्दाचा जास्त करून झारखंड, छत्तीसगड, ओडिसा या राज्यातील आदिवासी समाजातील लोक या शब्दाचा वापर करत होते. परंतु भारताच्या 15व्या राष्ट्रपती, आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती, देशाचा दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून ज्यांची ओळख आहे म्हणजेच द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतींनी देशाला आपल्या देशवासियांना संबोधन करताना जोहार या शब्दाचा वापर केला होता. आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून जोहार या शब्दाचा खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता वाढली असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु आदिवासी समाजात जोहार या शब्दाला खूप मोठे स्थान आहे. जोहार हा शब्द आदिवासी समाजात पवित्र शब्द मानला जातो. आदिवासी संस्कृती आणि निसर्ग याचा सन्मानाचं प्रतीक म्हणून जोहार या शब्दाकडे पाहिलं जातं. कारण आदिवासी समाज निसर्ग पूजक आहे, प्रकृती पूजक आहे. आणि निसर्ग टिकून राहिला, निसर्ग शान सुंदर राहिला तर आपले जीवन सुखरूप सुंदर असणार. त्यामुळे आदिवासी लोक उद्देशून अभिमानाने जोहार हा शब्द बोलत असतात. सर्वांचे कल्याण करणारा निसर्ग यांच्या प्रती संपूर्णपणे आत्मसमर्पण ते करत असतात आणि या निसर्गाला ते सन्मान देत असतात. म्हणूनच जय आदिवासी म्हणत असताना सध्या आदिवासी लोक, आदिवासी युवक जय आदिवासी बरोबर जय जोहार लिहायला विसरत नाही. सर्वांचे कल्याण करणारा निसर्ग यांच्या जय हो असा याचा अर्थ होतो. आणि शेवटी आपल्या सर्वांना जय जोहार, जय महाराष्ट्र.